आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, गेल्या 4 दिवसांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली होती। मात्र आता 24 तासांमध्ये पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। काल 1,52,000 रुपयांवर असलेलं सोनं आज 1,59,000 रुपयांवर पोहोचलंय। तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 37,000 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे चांदी प्रति किलो 2,87,000 गेली आहे। पुढच्या काळामध्ये सोनं आणि चांदीचे दर पुन्हा एकदा विक्रमी उंचीवर जाण्याचे संकेत सोने व्यापाऱ्यांनी दिलेत। जागतिक पातळीवर रुपया वधारलाय आणि डॉलरवरचा कमी झालेला विश्वास, त्यामुळे अनेक देशांनी सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे, त्याचा हा परिणाम मानला जातोय। आज जरी सोनं चांदीमध्ये वाढ दिसत असली तरी गेल्या काळात झालेल्या दरवाढीच्या तुलनेमध्ये ती कमीच आहे। त्यामुळे कमी झालेल्या दराचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी गर्दी करताना दिसतात। गेल्या 4 दिवसापासून ये जा करत होतो, सोन्याचे भाव बघून जात होतो, पण आज मला थोडं कमी वाटलं। त्याच्यामुळे आज आम्ही बुक करून ठेवलं आहे आणि अजूनही सोन्याचे भाव बरेच कमी झाले पाहिजे। खूपच चक्कर मारत होतो सारखे की आज कमी होणार, उद्या कमी होणार, पण मला आज बराच फरक वाटला। त्याच्यामुळे आज आम्ही कमी करून घेतलं। सोनं आणि चांदीमध्ये मागच्या 4 दिवसांमध्ये भरपूर घसरण झाली होती। परत या 3 दिवसांमध्ये सोनं जवळपास 14,000 रुपये आणि चांदी जवळपास 47,000 रुपयांनी वाढ झालेली आहे। आज सोन्याचे भाव 1,59,000 रुपये, 200 रुपये प्लस GST आहे आणि चांदी 2,87,000 प्लस GST आहे। आज आणि उद्यामध्ये सोन्यामध्ये जवळपास 9,000 रुपयाची वाढ झाली आणि चांदीमध्ये जवळपास 24,000 रुपयाची वाढ झाली। आणि आता एक दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे। IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। नमन अग्रवाल असं या विद्यार्थ्याचं नाव। तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे। सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या